दिसलंय दिसलंय चल 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 पळ 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 हे पोरींनो इकडे दोघांना पळत जाताना पाहिलं का? नाही नाही आईले कुठं गेली बरं? चल राजू हे तू आप्पाची बहीण ना? हो इकडे काय करते मग? काय नाही ते मैत्रिणीला भेटायला गेलो होते घरीच चाललंय आता. अरे घरी चालली जर दिवस काय चालल्यात माहिती आहेत ना? हो घरीच चाललंय. नीट राहा जरा. काय लगा हातात आलेलं घालवलं पार तू. म्हणजे काय झालं माझ्या येतं का? अरे तुझ्या वेळेला तुला अक्कल पाहिजे ना गाडीवर उतर म्हणलं तर उतरायला अर्धा तास लावलाय. सकाळी उरकायला किती वेळ लावला तू तिथेच. तसं आहे माझ्या नावाने बोंबालते. काय अवघड आहे का तुझं? साहेबांची बोलणी खायला आहे मी. ओ राजे कुठं आलो जरा गावात जाऊन काम आहे थोडं. तुमची कामं मला माहीत आहेत. तुमची गावातली कामं मला माहीत आहेत. घरात बसायचं घरात. हो मला चांगलं कळतं काय करायचं ते. अरे तुला कळलं असतं तर इतके दिवस वाया गेले नसते. गावात इज्जत घालवलीस इज्जत. अरे पाटील आहे का कोण आहे आपण? मला तर कळायलाच तयार नाही व. अरे तो दाद्या गावात त्याने नको नकोसं करून सोडलंय आणि आपलं ती येडं बी आहे ना त्रास देत आहे. आणि तुम्ही असंच वागा म्हणजे मला या गावात राहायची पंचायत व्हायची वेळ आली. झालं का सकाळ सकाळपर्यंत चालू? अहो कशाला उगीच त्याला डाब फिरताय? तो सुधारतोय ना आणि त्याची त्याला कळतंय ना कसं वागायचं ते. हा कळतंय कळतंय त्याला कळतंय. गावात जायचं भांडणं तंडणं करायची. मायला सकाळ सकाळ झपाझपी चालू झाली का काय? मायला सकाळचा पार आणि भांडण टाका. मायला यांना काही कामच नाही त्याच्या. अरे पाटीलच का कोण आहेस तू? अरे पाटलाने कसं रुबाबात राहायचं असतं आणि तुझा जरा रुबाब आहे ना तो जरा गावात राजकारणात दाखव. हो ते तुमच्या राजकारणाचं नका सांगू मला. कोणी किती झंडे काढलेत ना चांगलं माहिती आहे मला. आणि हा राहिला प्रश्न रुबाबाचा तो कोणाला किती आणि कधी दाखवायचा ना ते चांगलं कळतं मला. जास्त बोलू नको. सांगितलंय तेवढंच ऐक. ऐका ना त्या तुमच्या खोट्या राजकारणात मला पडायचं नाही. तुमचं राजकारण आणि तुम्ही. जा रे बाळा तू. कशाला उगीच त्या राजकारणात ओढताय त्याला? तुम्ही आहे ना बस झालं. अगं ते पाटलाचं पोरग आहे. पाटील की आपल्या घरात. अहो, उद्याचा पाटील आहे तो. राजकारणात तुम्ही आहेत ना बस झालं. माझ्या पोराला ओढायचं नाही आणि त्याला कोणी काही बोलायचं पण नाही. हे पाटील की चालवायचा का? ए ए ए इकडे इकडे इकडे. मायला दाजी मायला तुमचं गावचं राजकारण कशाला त्याच्यावर राग काढताय? मायला त्याचं वयच आहे आणि हा शेवटी रक्त पाटलातच आहे. कळणारच कळलं का? हा तो शिकवायचा राहिला होता. अख्खं गाव शिकवून मोकळं झालं. घर शिकवून मोकळं झालं. आता तुझाच नंबर आहे. इकडे इकडे. तुझ्या गळ्यात काय आहे रे ती? काय आहे ती? काय दाजी माझ्या आहे की? काय बोलतोय? अरे ती माझीच आहे दाजी ना. माझ्या आहे की? काय सगळं तुमचंच आहे का? अरे इकडे अगं तू बघितलं का? काय तो कसा बघत होता तुझ्याकडं? ए बाई मला असलं काही सांगू नको. तुला माहिती आहे ना आमचा आप्पा किती येडा आहे ते. त्याला जर कळलं ना उलटा टांगण त्याला. असलं काही सांगू नको बाई मला. पडायचं पण नाही मला. अगं पण तू आत्ता असं म्हणती की आप्पाला कळल्यावर आप्पा असं करल तसं करल आणि जर हो ना अगं मला पण तीच खूप भीती वाटते. आणि आधीच तुला माहिती की आप्पाचं आणि जरा जास्तच जमतं. मग ते पण आहेच ग. टेंगले साहेब फोन चाललाय साहेब. हा ठीक आहे बघतो मी करतो कारवाई त्यांच्यावर. ठीक आहे ठेवतो. नमस्कार. बोला पाटील काय काम काढलं? काय राव साहेब त्या डिके अण्णाकडे जरा लक्ष द्या. पहिलाही तसाच करत होता आता तर जास्त करायला लागलाय. काय चाललंय काय?
बरं काय बघतो मी त्याच्याकडं. पाटील वर्ग सुटले, त्यावर जरा थोडं लक्ष द्या. कोणाबरोबर हिंडतोय कोणाबरोबर नाही त्यावर जरा लक्ष ठेवा जरा तुम्ही. हा ते माझ्याकडे लागलं, मी ठेवतो त्याच्यावर चांगलं लक्ष. चालते. हा हेच सांगाय आल तो. येऊ का? ठीक आहे. बाकी दीर्घ आयुष्य माग देवाकडे. का रे? अरे तो पाटलाचा पोरगा गावात दाखल झाला ना. कोणतो? एकेस का? हो एकीसच. बरं तू सांगतो का, मला धमकी देतोय? सांगतोय रे तुला. अच्छा बघतो मी माझं. बरं. ए बारक्या इकडे कुठं चाललाय? डेअरीवर चालले हो. हिशोब व्यवस्थित लिहितोय का नाही? बघा की काय हो. अरे त्या गावातल्या दूधवाल्यांची ओरड आहे. भाऊ तुम्ही हिशोब बघा, माझा हिशोब कसा क्लिअर कट असतो. मग ती काय ओरडत्यात? एक तर 100 डेअरी आहेत. हिशोब जरा व्यवस्थित ठेवा आणि ज्याला गरज आहे त्याला पैसे वेळेवर देत जा. हा चालतंय. बरं हे एक लक्षात ठेव, उद्या अर्चनाला आणायचं जा बरं आणि तिला व्यवस्थित घेऊन या. हा ठीक आहे चालेल. आणि हिशोब व्यवस्थित ठेवा. जा. हा हा बरं. रामराव पाटील या बसा. पाटील जरा गावात लक्ष घाला की राव, जरा लक्ष घाला गावात. काय झालं ते सांगशील का नाही? अहो काय झालं नाही. अहो तुम्हाला माहिती आहे का, हे गावात लय चाललंय बघा. अरे काय चाललंय? त्याला मार, त्याला पकड, त्याला झोड. अहो तुम्ही लक्ष घालत नाही, तुम्ही ऐकून पण घेत नाही. मला काय म्हणायचं ते. काय झालं ते तर सांगशील का नाही? अहो काय सांगायचं तुम्हाला. त्याशी त्यानं काय केलं? अहो त्यांनी काय केलं, सरपंच भाच्यानी अहो ढकलून दिला मला. हे बघा हात बघा, माझ्या गळ्यात पडलाय हात. हा हे बघा दुखणं. काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही नीट ऐकून पण घेत नाही. त्याच्यामुळे गावात तुमची किंमत नाही बघा. त्या सरपंचाबद्दल मला काय सांगू नको बरं का. काय खरं नाही राहिलं बाबा. झालं काय? अरे दादा काय सांगायचं. ऐक ऐक, जेव्हापासून गावात गुरु नाही, तू नाही, नुसतं हाहाकार माजलाय बघ. काय बायका पोरं पोरी कोणी व्यवस्थित जाता येत नाही कोणाला. ह्याला अडवतात, त्याला मारतात, त्याला झोडतात, ह्याला छेडतात. जेव्हा गुरु होता, तू होता, तेव्हा काहीतरी आसरा होता बघ. ए काय सांगू नको काय पण. आता तुम्हाला तू काय चल बरं, सांगायचं? तू निघ बरं चल. दादा तुम्ही आत्या बेवड्यावर नको लक्ष देऊ. ए तुझा मी बघतो जा. दादा जरा लक्ष घाला बघ. काय माहितीये का, जीव नकोसं झालाय बघ. जा तुझा मी बघतो. पण पाटील ऐका ना, एक काम करा की. काय 20 रुपये द्या. 20 रुपये कशाला रे? दुखत आहे, जरा दवाखान्यात जावं म्हटलं. तुझा 20 रुपयातला दवाखाना मला माहित आहे. काय द्या की 20 रुपये. चल निघ. अहो पाटील ऐका, त्यामुळे राजकारणात तर काय तुमचा किंमत राहिलीच नाही. खर्च करा जरा खर्च, तेव्हा गावात किंमत वाढल, दरारा वाढल. जरा खर्च बिर्च करा जरा, म्हणून गावात तुमची किंमत नाही. खर्च करावा लागतो तेव्हा गावात किंमत मिळते. चल रे हाल, चल चल हाल. आता हा लागले बेवडे आम्हाला शिकवायला गावात राजकारण कसं करायचं ते. तुला आत्ता भाऊ दिसला वय रे? आमच्या संकट काळात नाही भाऊ दिसला? आमच्या संकट काळात नाही दिसला? बघा तुमची मैत्री बघा. अरे काय आमच्या काळात मैत्री होती. एखाद्याला थोडं काय जर झालं तर अख्खं घरदार फाळायचं मित्रांचं आमच्या. आणि तुमचे मित्र बघा
आता माझ्या घरी माझे काय हाल झाले हे मलाच माहिती. मला नको सांगू तुझ्या मैत्रीचं. बरं चल. ए इकडे रे इकडे. त्या गुरुबद्दल अक्षयला काय सांगू नको. जर का त्याला काय कळलं तर माझ्यासारखा वाईट कोण नाही बरं का, लक्षात ठेव. चला तेरे को 10 बार समझा कि गलत रास्ता छोड़ने का, अब चांगले रस्त्यावर चालने का. लेकिन हे बांबू की तरह तू वाढलाय फक्त. देखे बघून घे परत बघतोय नाही बघतोय. अरे साहब, आज आपले शरण या गरीबच्या झोपडी में कसे. अण्णा गरीब की झोपडी. अरे लका तू आला तेव्हा तुला जेवाय ताट नव्हतं, पंतरवलीच जेवायचा. आणि आता ही 4 मजली बिल्डिंग चालली गरीब की झोपडी म्हणतोय लका. आणि ही 4 मजली बिल्डिंग चालली म्हणतोय गरीब की झोपडी. गोविंदा गो. विजय साहब, तुमको तो चांगलाच माहिती आहे मी काय होतो आणि काय झालं. हे सारा किस्मत का खेळ आहे विजय साहब. पण आता मी काय केलं. ए दिखे तू काय करतोस, काय केलेस आणि काय करणार आहे हे मला सगळं कळतं. साहेब हो का यो टेंगले ही असली कुत्री कुणाच्या छत्रीछायेखाली काम करतात ना हे मला चांगलं समजतं. आणि असल्या कुत्र्यांना कसं संपवायचं नाही मला चांगलं कळतंय. साहेब आपण यांची छत्रछाया जर काढून घेतली तर होणार. टेंगले यांचा कार्यक्रम आपण बरोबर करणार. साहब एक बात बोलूं, हम जैसे बिगड़े हुए लोगों को है ना आप जैसा समाज सुधारने का बिल्कुल मौका ही नहीं देता. और जब तक ये मौका नहीं मिलेगा ना तब तक ये अन्ना जैसे आदमी ऐसे ही रहने वाला है, सुधरने वाला नहीं. तुम आओ साहब आओ. बघतो तुझ्याकडं. ये दुनिया बड़ी जालिम, कितना भी सुधरने का कोशिश कर पर ये अपने को सुधरने का मौका ही नहीं देने. आला इकडं कसं काय. आप्पा करूच टाकला तो इथून माग तुला आम्ही गोड लागलो आणि तो आप्पा का. हा सेठ तुम्ही 25 देताय, आप्पा 3000 देतात. ऊस कुणाचा, गुरळ कुणाचं आणि रुबाब तुझा. विषय ना आप्पाचा माझा आहे, पाडायचा नाही काय. जिथे विषय शेतकऱ्याचा असेल तो प्रत्येक विषय माझा आहे. ढेरे आला.
सैराट झालं जी लय उशीर झालाय बाबा कोणी नाही सैराट झालं जी लय उशीर झालाय कोणी नाही बाबा आता सरपंच येऊ द्या की जरा कुठे गेला तुझा आप्पा आहेत की घरी अरे आप्पाला सांग जरा काय अरे पैसे ह्याच्या उदाहरण ठीक आहे पण आप्पाकडे बी पैसे उधारतो सांगतो पैसा आमच्याकडे पण आहे पण पैसा उधळायचा कुठं नाही ही कळलं पाहिजे त्याला अक्कल लागते अक्कल सरपंच तू आप्पा काय तुम्ही काय माझ्यासाठी सारखेच पण सरपंच खरं सांगू आप्पापेक्षा जीव तुमच्यावर जास्त आहे तू लागला जीवाचं सांगायला कुणाचा जीव कुणापाशी आम्हाला सगळं माहिती आहे येऊ द्या की मला या आप्पाच्याच गाडी तू ती तो सोडा की तुझा आप्पा तू बघ बाबा